कधी कधी गोष्ट छोटी असते, पण ती सोडवायची पद्धत आपली मानसिकता ठरवत असते. एखादी क्षुल्लक गोष्टसुद्धा माणसाच्या रागावर, संयमावर आणि विचारशक्तीवर मोठा परिणाम करू शकते. हाच प्रसंग एका रिक्षा चालकासोबत घडलेला आहे, जो शिकून जातो की कर्माचं फळ कसं आणि किती लवकर मिळू शकतं. एक रस्ता, एक रिक्षा आणि त्याच्यासमोर आडवी उभी असलेली एक सायकल. रिक्षा चालक सहज खाली उतरून ती सायकल बाजूला करू शकला असता, पण नाही. त्याला वाटलं, माझ्या वाटेत कोण आलं. त्याचा अहंकार जागा झाला, संताप उसळला आणि त्या रागाच्या भरात त्याने थेट रिक्षातूनच सायकल ही जोरात ढकलून दिली. सायकल खाली पडली आणि रिक्षा चालक पुढे निघाला, पण नीतीनं त्याचं परीक्षण सुरू ठेवलं होतं. काही अंतर पुढे गेल्यावर तीच सायकल पुन्हा त्याच्या रस्त्यात आडवी आली. हा राग रिक्षा चालकाचा अजून भडकला. यावेळी त्याने रिक्षा थांबवली, पण हँडब्रेक लावायचाच विसरला. खाली उतरून सायकल तो हटवू लागला, पण इतक्यात रिक्षा ही सुसाट सुटली. तो रिक्षाच्या मागे धावत सुटला रिक्षा थांबवण्यासाठी, पण खूप उशीर झाला होता. रिक्षा थेट खोल ओढ्यात कोसळली. क्षणात त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. सगळं संपलं होतं. एका सायकलवरचा संताप आणि दुसऱ्याला त्रास देण्याची मानसिकता, याची किंमत त्याला चुकवावी लागली होती स्वतःच्या रिक्षेने. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओतून शिकण्यास मिळते की दुसऱ्याला त्रास देण्याची भावना ही शेवटी स्वतःच्याच नुकसानास कारणीभूत ठरते. राग, अहंकार, संयमाचा अभाव हे क्षणात तुमचं आयुष्य बदलू शकतं. कर्माचं फळ मिळतं, पण कधी कधी ते लगेच देखील मिळतं. संयम ठेवा, विचार करा आणि नेहमी चांगले कर्म करा, कारण आयुष्य तुमचं असतं, पण परिणाम मात्र सगळ्यावर होत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.